तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंतिम यात्रेची ही दृश्य आपण बघतोय. बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान परिसरामधील ही दृश्य आहेत. भारत न्यूजचा ड्रोन कॅमेरा ही सगळी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतोय. भारत न्यूज नेटवर्कचे 4 ड्रोन कॅमेरे त्या ठिकाणी लागलेले आहेत आणि ही सगळी सटीक दृश्य ते आपल्यापर्यंत पोहोचवतायत. अजितदादांना शेवटचा अलविदा बोलण्यासाठी या ठिकाणी उसळलेले बारामतीकर आणि त्यांचे देशभरातील चाहते या ठिकाणी जमा झालेली आहेत आणि ही तुफाट अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते बारामतीमध्ये. भारत न्यूज नेटवर्कच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही गर्दी आपण पाहू शकतोय. भारत न्यूजचा ड्रोन या ठिकाणी अजितदादांच्या अंतिम यात्रेसाठी यूज केला जातोय. अजित पवारांची अंतिम दृश्य या ठिकाणी आपण बघतोय. अजितदादांना शेवटचं अलविदा म्हणण्यासाठी या ठिकाणी उसळलेला हा जनसमुदाय भारत न्यूजनं आपल्या ड्रोनच्या माध्यमातून टिपलेला आहे. अखेरचा हा तुला दंडवत असं म्हणत या ठिकाणी अजित पवारांना या ठिकाणी आता अलविदा थोड्याच वेळात म्हटलं जाणार आहे. सकाळी 11 वाजता त्यांच्यावरती अंतिम संस्कार करण्यात येतील. त्याच्या आधी त्यांचं पार्थिव हे त्यांच्या गावी नेण्यात येईल आणि त्यांच्या घरी काही वेळ ठेवण्यात येईल आणि त्यानंतर मात्र त्यांचा अंतिम प्रवास चालू होईल. अजितदादांचं पार्थिव त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे. आपण बघतोय पोलिसांना त्या ठिकाणी गर्दी आवरणं अशक्य झालेलं आहे. तर ही दृश्य भारत न्यूजच्या खास प्रेक्षकांसाठी आमचा ड्रोन कॅमेरा त्या ठिकाणी टिपतोय. अजित पवारांचं पार्थिव त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. आपण बघतोय ही थेट लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य भारत न्यूज मराठीच्या ड्रोनच्या माध्यमातून आपण ही सगळी दृश्य बघतोय. कालपासून भारत न्यूज नेटवर्क आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून असेल, विविध आमच्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून असेल, अजितदादांचं सटीक कव्हरेज या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतंय. अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीकर आणि देशाच्या विविध कोपऱ्यातून आज जनता त्या ठिकाणी येणार आहे. मुख्यमंत्री असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील, सोबतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देशातील सर्वच मंत्रिमंडळ आज सकाळी उपस्थित असेल. आज पहिल्यांदाच देशातील सर्व मंत्रिमंडळ बारामतीला येणार आहे. अजितदादांचं पार्थिव या ठिकाणी ठेवण्यात येत आहे. अलोट अशी गर्दी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अजितदादांना आता हा अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी ठेवण्यात येत आहे. बारामतीकरांचा आणि महाराष्ट्राचा उमदा नेता आज आपण गमावलेला आहे. अजित पवारांच्या या अंतिम यात्रेची दृश्य खास भारत न्यूजच्या प्रेक्षकांसाठी. तर अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी उसळलेला हा जनसमुदाय सर्वात आधी भारत न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आपल्या 4ही ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. कालपासून आमची टीम त्या ठिकाणी सज्ज आहे आणि भारत न्यूज नेटवर्क हे सगळ्यात आधी आपल्यापर्यंत या बातम्या पोहोचवत आहे. आपण बघतोय अजितदादांचं पार्थिव त्या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. अजितदादांना अंतिम विदाई देण्यासाठी त्यांचे चाहते या ठिकाणी आलेले आहेत. सकाळी देशाचे मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान मोदी असतील, अमित शहा असतील, संपूर्ण मंत्रिमंडळ आज अजितदादांना अंतिम या ठिकाणी पाहण्यासाठी येणार आहे आणि शासकीय इतमामात अजित पवारांवरती आज या ठिकाणी अंतिम संस्कार केले जातील. देशाचा एक जाणता नेता आज हरपलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल
विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे. त्यांच्यासह इतर 4 जणांचं सुद्धा त्या ठिकाणी निधन झालेलं आहे. अजित पवार हे नेहमीच भारताच्या इतिहासात अजरामर राहतील. बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम या अजित पवारांनी केलेलं होतं. बारामतीचं बस स्टँड असेल किंवा बारामती शहरातील MIDC असेल, पेन्सिल चौकात जरी तुम्ही गेला तरी तुमच्या लक्षात येईल की बारामती किती डेव्हलप झालेलं आहे आणि बारामतीला खऱ्या अर्थानं डेव्हलप करण्याचं काम हे अजित पवारांनी केलेलं होतं. आणि आज तीच बारामती अजित पवारांविना या ठिकाणी पोरकी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा भारत न्यूज नेटवर्कच्या ड्रोनच्या माध्यमातून ही सगळी दृश्य आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचवली जात आहेत. आमची संपूर्ण टीम त्या ठिकाणी आहे. कालपासून आमच्या प्रतिनिधी अश्विनी राळे भाते, आमचे कॅमेरामॅन वैष्णव जाधव आणि सोबतीला राहुल काळे देखील त्या ठिकाणी आहेत. आणि आमची संपूर्ण टीम 5 जणांची त्या ठिकाणी आहे आणि ही 5 जणांची टीम ही सगळी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. खरं तर अजित पवारांचा हा अखेरचा प्रवास अतिशय दिलखेचक होता. बार बार लेना पड़ेगा सब कोई और है तो आ जाए कोण आहे अजून एक दोन जे असेल येऊन जा मग वारंवार बसतो नका देऊ मराठीत बोलतो पहिला आणि नंतर हिंदी बोलतो. आज सकाळी सुमारे 8:45च्या आसपास एक फोन आला बारामती एअरपोर्ट वरनं आणि एक विमान कोसळलं आहे, स्फोट झाला आहे अशी माहिती मिळाली आणि त्या विमानात अजित दादा आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. 2 मिनिटं तर आम्हाला काही समजलंच नाही की काय झालं नेमकं, कारण धुकं होतं सकाळी. आणि असंही सांगितलं गेलं की विमान ती 2 गिरट्या विमानतळाच्या वर मारल्यानंतर त्यांना तिसऱ्यांदा लँडिंगची परवानगी मिळाली आणि परवानगी तेव्हा मिळाली तेव्हा पायलटनी सांगितलं की मला आता धावपट्टी दिसत आहे. आणि आता त्याच्यानंतर जे काही झालं ते आपल्या सगळ्यांना आता ज्ञात आहे. आम्ही बारामतीला येताना मी स्वतः हेलिकॉप्टरनं त्या स्पॉटची पाहणी केली आणि जे धावपट्टी आहे त्याच्या आजूबाजूला 3 बाजूला 100 मीटर फूटची म्हणजे ते खड्ड्यासारखं आहे आणि ते उंचीवर धावपट्टी आहे. आणि बहुतेक आता हे तसं तिकडे तपशीलचा भाग आहे. ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो सिव्हिल एव्हिएशनच्या त्याची पूर्ण तपास करतील आणि तेव्हा आपल्याला तथ्य माहीत पडेल. पण एक नक्की आहे की आज सकाळी धोका होता. विमानाने प्रयत्न 2दा केले आणि तिसऱ्यांदा ते उतरण्याच्या प्रयत्नामध्ये हे ऍक्सिडेंट झाला. फार दुःखद घटना आहे. आम्हाला विश्वास अजूनही बसेल आहे. आम्ही दिल्लीत होतो. सुनेत्राव पवार वहिनी पण दिल्लीला होते, पार्थ पवारही दिल्लीला होते, सुप्रियाताई पण दिल्लीला होते, कारण आज आमच्या संसदेच्या अधिवेशन सुरू होत होतं. आणि जसं माहीत पडलं लगेच आम्ही लोक पोचलो. आणि हे फार मोठी क्षती आहे महाराष्ट्रासाठी, आणि खास करून पवार कुटुंबियांच्यासाठी. अजितदादा लोकप्रिय नेते, धडाडीचे काम करणारे नेते, त्यांची खूप मोठी ख्याती या महाराष्ट्रामध्ये होती. आणि आम्हाला आत्ताही त्यांच्या पार्थिवला आम्ही नमन करून आलो, पण अजूनही विश्वास बसत नाही. कारण काल रात्रीच 8-8:30च्या सुमारे माझ्याशी त्यांनी फोनवर बोलणंही केलं. मी असंच म्हणजे ते खुश मिजाज होते. 2 मिनिटं जे आम्हाला बोलायचं होतं ते कामाची गोष्ट झाली आणि शेवटी एवढंही म्हणले तर हे नियती म्हणा की काय म्हणा, प्रफुल्ल आता आपली भेट होणार नाही कारण मी 8-10 दिवस बाहेर आहे.
भेट होणार नाही आणि अक्षरशः तसंच आज घडलेलं आहे. काय सांगावं. दुःखाची आणखीन एक गोष्ट आहे की आज काही लोकांनी याच्यावरही राजकारण सुरू केलं. मुख्यमंत्र्यांचा एका मुख्यमंत्र्यांचं विधान आला, दुसऱ्या एका मोठ्या राष्ट्रीय पक्षांचाही नेत्यांचं विधान आला की अशा यामध्ये याच्या मागे राजकारण आहे. आणि तुम्हाला सांगतो की यामध्ये कुठलाही राजकारण दिसत नाही. ही अजिबात नियतीच्या हा म्हणजे कारनामा आहे. आणि जे काही झालं ते ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो मध्ये ते पूर्ण त्याची आम्हाला माहिती नक्कीच मिळेल. पण तोपर्यंत असं राजकारण करणं आणि कोणी आम्ही एनडीएच्या बाहेर जाणार वगैरे वगैरे आणि त्यामुळे हे सगळं असं काही कोणी घडवून आणलेलं आहे हे अतिशय म्हणजे दुःखाची आणि शर्मनाक ही गोष्ट आहे की अशा वेळीस लोक राजकारण करायला लागले. मला फार दुःख आहे आणि मी माझी वेदना आणि माझ्या अभिवादन अजीत दादाच्या चरणी मी नतमस्तक करतो. एक हिंदी में बताइए कि आज जिस तरीके की स्थिति पैदा हुई। आज सकाळी बातमी कळल्यावर प्रचंड धक्का बसला, प्रत्येकाला बसला आणि बराच वेळ विश्वास बसत नव्हता. अलीकडच्या काही दिवसामध्ये आम्ही एकत्रित बराच वेळा भेटलो, अनेक चर्चा झाल्या आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित निवडणुका लढवाव्यात अशा बाबतीतले काही निर्णय आम्ही घेतले. अगदी 16 तारखेला माझ्या घरीच आमचे सर्व सहकारी आणि त्यांची बैठक देखील झालेली होती आणि 17ला सकाळी या ठिकाणी पवार साहेबांच्या उपस्थितीत एक बैठक झाली आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झाल्या. आज दुर्दैवाने आज ते आपल्यात नाही आहेत. अनेक प्रसंग असे आयुष्यात त्यांच्याबरोबर काम करताना आम्हा सगळ्यांना अनुभवायला आले. मला तर बरेच प्रसंग आहेत कारण आम्ही जवळपास 35-40 वर्ष एकत्रित काम केलेलं आहे आणि एक उमदा ठामपणा असणारा आणि धडाधून निर्णय घेणारा आणि प्रचंड कष्ट करण्याची तयारी असणारा नेता आज आपल्यातून गेलाय. महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झालंय असं पाटील साहेब, खरं तर तुमच्या मैत्रीचे व्हिडिओज तुमच्या दोघांच्या मैत्रीचे व्हिडिओज आज आम्ही सोशल मीडियावर त्यांची गोष्टी टिप्पणी असेल ती वारंवार नजरेसमोर येते आहे. असंख्य आठवणी असणार आहे, पण अशी कोणती आठवण आहे दादांच्या बाबतीतली की जी कधीही तुम्ही विसरू शकत नाही, कधीही पुसता येणार नाही, कायम स्मरणात राहील आणि अर्थात पवार कुटुंबासाठी खूप मोठं नुकसान आहे? अशा खरं म्हणजे बऱ्याच आठवणी आहेत आणि त्यांनी एक बऱ्याच वेळेला मला काही गोष्टी सांगण्याचा योग आला. अनेक प्रसंग असे आहेत की ज्यामध्ये निर्णय घेताना निर्णय होईपर्यंत वेगवेगळी मतमतांतर असली की निर्णय झाल्यावर तो मान्य करण्याची त्यांची अतिशय उत्तम अशी प्रवृत्ती होती आणि संघटनेचा निर्णय झाला किंवा त्याची अंमलबजावणी करण्याची त्यांची सवय होती आणि प्रचंड पाहिजे ती किंमत देऊन त्याच्यासाठी काम करायचा त्यांचा प्रयत्न असायचा. मला अशा अनेक आठवणी मी सांगू शकेन. मला प्रत्येक वेळेला माझ्या वेशभूषेबद्दल माझ्यावर ते टीका करायचे, टीका म्हणजे मार्मिकपणाने सांगायचे आणि त्यांचा अतिशय स्वच्छ टापटीप राहण्याचा हे होता. मला आठवते की आमच्या इस्लामपूरला साखर कारखान्यावर एकदा आले आणि त्यांनी मला सांगितलं की जरा झाडी लावली पाहिजे, झाडीच नाही आहे तिथं. आणि त्यानंतर एक 7-8 वर्षांनी परत ते आले, त्यावेळी मीच त्यांना विचारलं आता कशी वाटतात झाडी, आणि त्यांनी त्याचं कौतुक केलं. त्यामुळं हा जो परिसर फुलवलेला आहे त्यांनी अतिशय लक्ष देऊन काटेकोरपणाने फुलवलेला हा परिसर आहे. माझ्याकडे त्यांच्या असंख्य आठवणी आहेत. आज या क्षणी मी सांगू शकत नाही,
पण भविष्य काळात मी नक्की दोन्ही याच्यावर राष्ट्रवादी एकत्र याव्यात, एकत्र निवडणुका लढवण्याचं ठरलेलं होतं, मीटिंग झालेल्या होत्या, पण तशी वेळ समीप आली होती आणि ती गाठू शकली नाही. आता सकाळी चर्चा झाली, काय नेमकी चर्चा झाली? पॉझिटिव्ह होती, त्यांची भूमिका काय नेमकी असणार? त्यांची अलीकडच्या काळामध्ये ही भूमिका होती की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत, एकसंघ पुन्हा आपण सगळे व्हावे, आणि त्यासाठी माझ्या आणि त्यांच्या बऱ्याच बैठका देखील झालेल्या होत्या. आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यांचीही अलीकडच्या काळात बैठक झालेली होती. फक्त या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपण आघाडी करून लढवाव्यात आणि नंतर त्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा, अशी त्यावेळी आम्ही चर्चा केली. विमान अपघात झाला याची आता चौकशी व्हायला पाहिजे. घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या ठिकाणी याच्यावर राजकारण देखील राजकारण याकडे कसं? आदरणीय शरद पवार साहेबांनी मगाशीच याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण विमान अपघात म्हटला की त्याची चौकशी होतेच. ब्लॅक बॉक्स मिळून त्याचं रिडिंग होऊन त्यात काय शेवटच्या काही क्षणात घटना घडल्या या पुढे आल्याशिवाय अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही. पण एकंदर बघितलं तर वैमानिकांनी 2 फेरेवर मारलेले होते आणि ती एअरस्ट्रीपच जरा उंच आहे. एक 50-100 फुटाचं तिन्ही बाजूने खाली खड्डा आहे, शेत खाली आहे आणि हे भराव करून ते एक्सटेन्शन केलेली एअरस्ट्रीप आहे. आणि त्यामुळं पायलटला कदाचित लक्षात आलं नसेल की आपण एअरस्ट्रीपवर उतरतोय का बाजूला उतरतोय, आणि त्यामुळं हा अपघात झालेला असाय. आणि त्याला ज्यावेळी कळलं की धुक्यामुळं असं म्हणतात, पण माझ्या माहितीप्रमाणे तिथे जे सगळे उपस्थित होते त्यांचं म्हणणं होतं की असं काही धुकं नव्हतं त्यावेळी. त्यामुळं अपघात कसा झाला, काय झाला, टेक्निकल फॉल्ट होता का, एअरस्ट्रीप सोडून बाजूला विमान का गेलं, याची साधारण माहिती ब्लॅक बॉक्स बाहेर आल्यानंतर, त्याची माहिती कळल्यानंतर मला वाटतं कळेल. सातत्यानं विमान अपघात होत आहे, अहमदाबाद त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा कुठेतरी उपस्थित केला जातोय. तिचं वातावरण ही खाजगी विमानं जी आहेत आणि हेलिकॉप्टर्स यांचा मेंटेनन्सचा प्रोटोकॉल व्यवस्थितपणाने पाळला गेला पाहिजे. पण आज तेच विमान घेऊन मला वाटतं ते आदल्या दिवशी इथून मुंबईला गेलेले आणि हर्षवर्धन पाटील साहेबांच्यावर एक कार्यक्रमात ते होते आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी त्याच विमानाने परत आले. त्यामुळे असंही मला वाटत नाही की त्या पायलटला ती एअरस्ट्रीप नवीन होती. त्यामुळं मला वाटतं की ब्लॅक बॉक्समध्ये काय आहे हे कळल्यावर आपल्याला कळेल. आणि पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की हा कोणत्याही प्रकारचा घातपात दिसत नाही तेव्हा त्यावर राजकारण करू. त्यांची इच्छा होती मुख्यमंत्री होण्याची, ती अपूर्णच राहिली. त्यांच्यात प्रचंड जिद्द होती आणि त्यांनी कष्टही तेवढेच घेतलेले होते. मला वाटतं महाराष्ट्रात, देशात सकाळी 6 वाजल्यापासून काम करणारा दुसरा कुठलाही नेता नसेल. आणि आपण ज्या उपक्रम हातात घेतले आहेत, मग बारामतीचे असो, पुणे शहरातले असो, सगळ्या महाराष्ट्रातले असो, त्याची सतत रिव्ह्यू घेण्याची त्यांची पद्धत होती. त्यामुळं बरीच कामं वेगाने पूर्ण व्हायची. आज त्यांचं पार्थिव ज्यावेळी बारामती मेडिकल कॉलेजमध्ये आणलं त्यावेळी ते मेडिकल कॉलेज ही त्यांनी अतिशय बारकाईनं लक्ष घालून पूर्ण केलेलं मेडिकल कॉलेज आहे. असे अनेक प्रकल्प त्यांच्याकडून झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर VSIला असेल किंवा वेगवेगळ्या संस्थेत काम करताना त्यांचा काटेकोरपणा प्रचंड आहे. मला आठवतं की मी साखर संघाचा अध्यक्ष होतो आणि अजितदादा MSC बँकेचे अध्यक्ष होते आणि आम्ही सहज दोघांनी ठरवलं 97 साली, विरोधी पक्षात होतो आम्ही, की आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांना भेटी देऊ. मी आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या बऱ्याच कारखान्यांना भेटी दिल्या, विशेषतः विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या कारखान्यांना. त्यावेळी कारखान्याची बारकाईने चौकशी करणं, ऊसाची उपलब्धता, बाकीचे असे इतके बारकावे होते प्रचंड की अगदी नेमके प्रश्न विचारून जो माहिती देणार आहे त्याला देखील ते अचंबित करायचे. तर पुन्हा एकदा अजित पवारांच्या पार्थिवाला आपण पाहतोय. अजित पवारांची संपूर्ण फॅमिली त्या ठिकाणी आहे. अजित पवारांच्या पत्नी यांना
शोक अनावर झालेला आहे. एकूणच पवार कुटुंबियांना खूप मोठं दुःख त्या ठिकाणी झालेलं आहे. पुन्हा एकदा आमच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अजित पवार यांचं तिरंग्यामध्ये लपेटलेलं आपण या ठिकाणी पार्थिव पाहतोय. दादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी फॅमिली देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. जय असेल, पार्थ असेल, सोबतच रोहित दादा असतील, हे सगळे त्या ठिकाणी पार्थिवाच्या ठिकाणीच आहेत. आपण बघतोय अजित दादांना अखेरचा दंडवत करण्यासाठी या ठिकाणी बडे बडे राजकीय नेते हे काल सकाळपासूनच यायला सुरुवात झाली होती. आज सकाळी देखील काही नेते या ठिकाणी आलेले आहेत. ही सगळी लाईव्ह दृश्य आपण भारत न्यूज मराठी HD वरती बघतोय. अजित पवारांची अंतिम यात्रा अगदी थोड्याच वेळात सुरू होईल. अजितदादांचा अंतिम प्रवास या ठिकाणी चालू होणार आहे. त्यापूर्वी त्यांचं पार्थिव अजित पवारांच्या घरी नेण्यात येईल, काटेवाडी या ठिकाणी नेण्यात येईल आणि काही वेळ त्या ठिकाणी त्यांच्या घरी ते पार्थिव ठेवण्यात येईल. राजकारणातील उमदा नेता आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. अजित पवारांचं नाव बारामतीच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात निश्चितच लिहिलं जाईल. अजित पवारांचं दर्शन आपण या ठिकाणी घेऊ शकता. भारत न्यूजच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून, ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अजित पवारांचं हे दर्शन आपण घेतोय. अजित दादांना अखेरचा प्रणाम करण्यासाठी या ठिकाणी तोबा गर्दी उसळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अजित पवारांच्या चाहत्यांना शोक अनावर झालेला आहे. अजित पवारांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी बारामतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उसळलेला आहे. खरं तर एखादी सुनामी यावी तशी ही सुनामी आलेली आहे आणि आपल्यापासून आपले लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन गेलेली आहे. या ठिकाणी विमान अपघातात अजित पवारांचं काल निधन झालं आणि महाराष्ट्राला ही बातमी चटका लावून गेलेली आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून भारत न्यूज अजित पवारांचं अंतिम दर्शन तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी देतोय. भारत न्यूजची संपूर्ण टीम या ठिकाणी तैनात आहे. आपण बघू शकता जय पवार आणि पार्थ पवार देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वडिलांच्या जाण्याने त्यांच्यावरती काय बितलं असेल हे देखील आपण कल्पना करू शकत नाही. देशाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती सकाळी 11 वाजता अंतिम संस्कार केले जातील शासकीय इतमामामध्ये. दोनही बंधू आपण बघतोय या ठिकाणी दादांच्या अंतिम यात्रेसाठी दोघही बंधू या ठिकाणी आहेत. अजित दादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आमदार विक्रम बबनराव पाचपुते देखील पाहायला मिळतात. श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम बबनराव पाचपुते हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. जय पवार आणि पार्थ पवारच्या शेजारी आपण बघू शकता श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम बबनराव पाचपुते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अजित दादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम बबनराव पाचपुते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. भारत न्यूजच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्यांच्यासह राजकीय नेते या ठिकाणी, बडे बडे राजकीय नेते या ठिकाणी आहेत. अजित पवारांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्र आज शोकसागरात बुडालेला आहे. कालपासूनच संपूर्ण महाराष्ट्र हा शोकसागरामध्ये बुडाल्याचं पाहायला मिळतंय. श्रीगोंद्याचे आमदार विक्रम बबनराव पाचपुते हे जय पवार आणि पार्थ पवार यांच्या शेजारीच आहेत आणि ती सगळी दृश्य भारत न्यूज आपल्यापर्यंत दाखवतंय. आमदार विक्रम बबनराव पाचपुते भाजपचे आमदार या ठिकाणी आहेत आणि ते जय पवार आणि पार्थ पवार यांच्या शेजारी आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते या ठिकाणी थांबलेले आहेत. आपण बघतोय श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम बबनराव पाचपुते हे त्या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी ते अजित पवारांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. जय पवार, पार्थ पवार सोबतच श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम बबनराव पाचपुते हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. भारत न्यूजच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही सगळी दृश्य आपण बघतोय. अजितदादांवरती पुष्पवृष्टी केली जातीये. अजित पवारांचं असं हे अकाली जाणं महाराष्ट्राला कदापि पटणारं नाहीये. तर बारामतीमधील ही लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. अजित पवार यांच्या अंतिम यात्रेची ही दृश्य आहेत. अजित पवारांना शेवटचा टाटा बाय बाय करण्यासाठी या ठिकाणी
संपूर्ण बारामतीसह राज्यभरातून उसळलेला हा जनसमुदाय भारत न्यूजच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण बघतोय. एकूणच भारत न्यूज नेटवर्कची 5 जणांची टीम त्या ठिकाणी आहे आणि ही संपूर्ण सटीक दृश्य आपल्यापर्यंत सगळ्यात आधी विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणून भारत न्यूज नेटवर्क हे आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. अजित पवार यांच्या अंतिम यात्रेची ही दृश्य आहेत. अजित पवारांना शेवटचा या ठिकाणी निरोप देण्यासाठी उसळलेला हा जनसमुदाय. अजित पवारांचा अंतिम प्रवास आता चालू झालेला आहे. दादांना शेवटची या ठिकाणी भारत न्यूज नेटवर्क कडून देखील आपण भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी वाहतोय. अजितदादांसाठी एवढंच म्हणू इच्छितो, निज देहाचे झिजवून चंदन, तुम्ही इथे वेचिला कणकण, स्मृतीस तुमच्या शतशः वंदन. पुन्हा एकदा भारत न्यूजच्या ड्रोन कॅमेऱ्याची दृश्य आपण बघतोय. अजित पवारांना तिरंग्यामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. अब तुम्हारे हवाले वतन साथियो, कदाचित असं म्हणत अजित दादा या ठिकाणी गेलेले आहेत. अजित पवारांविना बारामती पुरकी झालेली आहे. अजितदादांना ही शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासकीय इतमामात या ठिकाणी मानवंदना दिली जाते. आज महाराष्ट्र अजित पवारांविना पुरका झालेला आहे. बारामती पुरकी झालेली आहे. पुन्हा एकदा आपण ही सगळी लाईव्ह दृश्य बघतोय. सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झालेले आहेत. पत्नी सुनेत्रा पवार या ठिकाणी आपण बघतोय. सुप्रिया सुळे, एक बहीण भाऊ कसे असावेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुप्रिया सुळे आणि अजित पवार होते आणि तीच बहीण भावाची जोडी आज तुटलेली आहे. अजित आणि सुप्रिया नामक जी काही जोडी होती बहीण भावांची, ती जोडी आज कायमची अलिप्त होणार आहे. अजित पवार यांचं निधन झाल्यामुळे या ठिकाणी सुप्रिया सुळेंना देखील खूप मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे. संपूर्ण पवार फॅमिली या ठिकाणी उपस्थित आहे. तर अजित पवारांच्या अंतिम यात्रेची ही दृश्य आपण बघतोय. भारत न्यूज मराठी HD वरती ही सगळी लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. अजित दादांना शेवटचा अखेरचा निरोप देण्यासाठी उसळलेला हा जनसमुदाय या ठिकाणी आपण बघू शकता. अजित दादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी जमलेली ही तोबा गर्दी आपण या ठिकाणी बघतोय. पार्थ पवार, जय पवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनेत्रा पवार देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, अजित पवारांच्या पत्नी. आणि ही संपूर्ण दृश्य आपण भारत न्यूज मराठी HD वरती बघतोय. पार्थ पवारांच्या गळ्यात पडतायत त्यांच्या फॅमिलीतील मेंबर आपण बघतोय. एकूणच पवार कुटुंब यांच्यासह आज देशभरातील जनता ही शोक सागरामध्ये बुडालेली आहे. अजित पवारांचं हे अंतिम दर्शन भारत न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह घेता येत आहे. आमची संपूर्ण टीम त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि अजित पवारांना हा अखेरचा निरोप देण्यासाठी उसळलेला हा संपूर्ण जनसमुदाय आपण पाहतोय. अजित दादांना हा अखेरचा निरोप या ठिकाणी देण्यात येतोय आणि संपूर्ण दृश्य भारत न्यूजचा ड्रोन कॅमेरा आपल्यापर्यंत पोहोचवतोय. भारत न्यूज नेटवर्कची संपूर्ण टीम या ठिकाणी तैनात आहे. ड्रोनच्या माध्यमातून ही सगळी दृश्य आपण भारत न्यूज नेटवर्क वरती बघतोय. भारत न्यूज मराठी HD ही संपूर्ण दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. अजित पवारांना शेवटचं अलविदा म्हणण्यासाठी या ठिकाणी त्यांचे चाहते या ठिकाणी आपण पाहतोय. तर अजितदादांच्या अंतिम यात्रेची ही दृश्य भारत न्यूज आपल्या ड्रोनच्या माध्यमातून टिपत आहे.
अतिशय दुःखद अशी घटना आणि अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी उसळलेला हा जनसमुदाय आपण या ठिकाणी पाहू शकता. अजित पवारांची अंतिम यात्रा भारत न्यूज मराठी HD आपल्याला लाईव्ह दाखवत आहे. भारत न्यूजचा ड्रोन कॅमेरा या ठिकाणी तैनात आहे. भारत न्यूज नेटवर्कचे 4ही ड्रोन या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि अजित पवारांना हा अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उसळलेला जनसमुदाय आपण पाहू शकता. अजित पवारांच्या अंतिम यात्रेची ही सगळी दृश्य भारत न्यूज नेटवर्क आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. संपूर्ण देश आज शोकसागरात बुडालाय. अजित पर्वाचा आज अंत झालाय. अजित पर्वाचा हा अंत आपण भारत न्यूज मराठी HDच्या माध्यमातून बघतोय. अजित पवार नावाचा सूर्य आज शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावरती 11 वाजता अंतिम संस्कार करण्यात येतील. अजितदादांच्या अंतिम यात्रेची ही थेट लाईव्ह आणि एक्सक्लुसिव्ह दृश्य भारत न्यूज मराठी HD आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. इव्हन आमची संपूर्ण टीम हे सगळे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अजितदादांना आता अखेरचा निरोप देण्यात येतोय. ही संपूर्ण दृश्य भारत न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. अजितदादांना अखेरचा प्रणाम, अखेरचा दंडवट या ठिकाणी करण्यात येतोय. भारत न्यूज नेटवर्कच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही सगळी दृश्य आपण बघतोय. बारामतीच्या विकासाचा शिलेदार आज या ठिकाणी आपल्यामधून निघून गेला. या गोष्टीवरती विश्वास ठेवणं सुद्धा कठीण आहे. तर अजित पवारांची ही अंतिम यात्रा आपण भारत न्यूज मराठी HD वरती बघतोय. अजित दादांना या ठिकाणी आता अखेरचा निरोप देण्यात येतोय. असंख्य अजित पवारांचे कार्यकर्ते, चाहते या ठिकाणी आलेले आहेत. भारत न्यूज मराठी HD ही संपूर्ण दृश्य अजित पवारांच्या अंतिम यात्रेची आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. सकाळी 9:30 वाजल्यापासून देखील आपण हे महाकव्हरेज भारत न्यूज मराठी HD वरती पाहू शकता. अजितदादांना हा अखेरचा निरोप, अखेरचा दंडवट देण्यासाठी उसळलेला हा जनसमुदाय. आज बारामती पुन्हा एकदा शोकसागरात बुडालेली आहे. अजितदादांना हा अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून नव्हे तर आज देशभरातून चाहते मिळेल त्या वाहनानं या ठिकाणी बारामतीला रवाना झालेली आहेत. तिरंग्यामध्ये अजित पवारांना लपटण्यात आलेलं आहे. देशाच्या तिरंग्यामध्ये लपटून नेणं म्हणजे अमर होणं यासारखं परम भाग्य नाही आहे. तर भारत न्यूज मराठीचा ड्रोन कॅमेरा ही सगळी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतोय. अजित पवारांची कुठलीच अशी सभा नाही ज्या सभेमध्ये अजित पवारांनी जनसमुदायाला खळखळून हसवलं नाही. अजित पवारांची ही सभा, शोकसभा, शेवटची सभा आज सगळ्यांना मात्र रडवून गेलेली आहे. अजित पवारांची बारामती आज त्यांच्या विना पोवकी झाली. एका बहीण भावाचं नातं कसं असावं तर ते सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यासारखं असावं.
एका कार्यकर्त्याचं आणि राजकीय नेत्याचं नातं कसं असावं, तर ते अजित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं असावं. अजितदादांसाठी उसळलेला हा जनसमुदाय खास भारत न्यूजच्या प्रेक्षकांसाठी ड्रोनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवण्यात येतोय. अजितदादांना हा अखेरचा निरोप देण्यासाठी उसळलेला जनसागर पाहून या ठिकाणी मन अगदी हेलावून जात आहे. आमचा ड्रोन कॅमेरा आपल्यापर्यंत ही सगळी दृश्य पोहोचवतोय. अजितदादांना हा अखेरचा निरोप आता देण्यात येतोय. ही सगळी दृश्य आपल्यापर्यंत भारत न्यूज मराठी HD पोहोचवतोय. अजित पवारांच्या अंतिम यात्रेची ही दृश्य आहेत, जी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. आमच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अजित पवारांची ही अंतिम दृश्य आपल्यासाठी. राज्याच्या राजकारणातील एक उमदा नेता आज आपल्यापासून गेलेला आहे. अजित पवारांना महाराष्ट्र कायमचा आज मुकलेला आहे. अजितदादांसाठी झालेली ही चाहत्यांची गर्दी आपण पाहतोय. संपूर्ण महाराष्ट्र आज शोकसागरात बुडालाय. अजित पवार नावाचं वादळ कायमचं या ठिकाणी शांत झालेलं आहे. सकाळी 11 वाजता अजितदादा अनंतात विलीन होतील. अजितदादांचा हा अंतिम प्रवास भारत न्यूज आपल्याला दाखवतोय. सकाळी 9:30 वाजता पुन्हा एकदा आपल्याला या घटनेचं लाईव्ह कव्हरेज पाहता येईल. भारत न्यूजची टीम हे संपूर्ण कव्हरेज आपल्याला दाखवेल. अजित दादा आज सकाळी 11:30 वाजता अनंतात विलीन होतील. अजित पवारांविना हा महाराष्ट्र आता राजकारणांसाठी पोरका झालेला आहे. एका उमद्या राजकारणाला या ठिकाणी जातानाचं हे दृश्य आपण बघतोय. देशाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. त्यांचं पार्थिव आपण या ठिकाणी जाताना बघतोय. त्यांची पवार फॅमिली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जय असतील, पार्थ असतील, दोघंही या ठिकाणी आहेत. दोघही बंधू अजितदादांच्या या गाडीमध्ये आहेत. भारत न्यूजचा कॅमेरा ही सगळी लाईव्ह दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतोय. अतिशय मन हेलावून टाकणारी ही दुर्घटना बारामतीच्या राजकारणातील हिरा या ठिकाणी आज कायमचा बुडालेला आहे. अजित पवार नावाच्या हिऱ्याचा आज कायमचा अंत झालेला आहे. 6 टर्म देशाचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी काम केलेलं आहे. अजितदादांची ही अंतिम यात्रा आपण बघतोय. अजित पवारांना भारत न्यूज मराठी HD कडून भावपूर्ण आदरांजली. जय हिंद.